नमस्कार भावांनो. आता तुम्हाला वाटत असेल की भाऊ कुठे चालला आहे कपडे वगैरे सगळे घेऊन. तर भावांनो कुठे जात नाही आहे. तर आज निघालो होतो लॉन्ड्रीमध्ये, कारण का आजचा दिवस होता तो लॉन्ड्रीचा. आणि मी लॉन्ड्री ही 2 दिवसानंतरच करतो, कारण का ह्या शिपमध्ये जवळजवळ 1200 ते 1500 क्रू मेंबर आहेत. तर मग लॉन्ड्रीला जाण्यासाठी टाईम भेटत नाही आणि लॉन्ड्री खूप बिझी असतात. तर मी निघालो लॉन्ड्रीला. तर कपडे भरले आणि निघालो, कारण का माझ्याकडे बॅग नव्हती. मग पेपरचीच बॅग घेतली आणि निघालो. तर आज आपण पाहणार आहोत की लॉन्ड्री, क्रू मेंबरसाठी लॉन्ड्री कशा प्रकारे असतात आणि कुठे असते लॉन्ड्री आणि किती. आणि ही आहे लॉन्ड्री. बघा याच्यावरती लिहिले 6 to 1, सकाळी 6 ते रात्री 1 वाजेपर्यंतच लॉन्ड्री चालू असते. तर ही आहे लॉन्ड्री. बघा पूर्ण सगळेजण लॉन्ड्री करतात त्या टायमाला. तर इकडे इस्त्री वगैरे आहेत, या दोन्ही साईडला इस्त्री आहे. लॉन्ड्री झाल्यानंतर इस्त्री. हे बघत होतो कुठे खाली आहे काय, पण सगळीकडेच फुल होते. फुल होती. तर मग दुसऱ्या साईडला गेलो, कारण का 2 साईडला लॉन्ड्री मशीन आहेत. या साईडला एक आहे आणि एक आहे ती म्हणजे दुसऱ्या साईडला. तर बघूया दुसरी साईड. तर दुसऱ्या साईडला आल्यानंतर बघितलं इकडे तिकडे आणि फायनली मला 2 मशीन भेटल्या. दोन्ही मशीनमध्ये माझे कपडे टाकले. बघा ही लॉन्ड्री मशीन आहेत, ते जे खाली आहे तो वॉशिंग मशीन आहे. वॉशिंग मशीनमध्ये माझे रेडवाले कपडे टाकले आणि सॉक्स टाकले. दोन्ही पण मशीनचा मी टायमर लावलेला 40 मिनिटांचा. इथे तुम्हाला सेट करून लावावं लागतं की कलर आहे, व्हाईट आहे, की कोणत्या प्रकारचे तुमचे कपडे आहेत त्या कपड्यानुसार तुम्हाला सेट करून मग वॉशिंग मशीन चालू करावी लागते. आणि फायनल माझे कपडे झाले होते आणि ते मी ड्रायरला टाकत होतो. आणि तेच कपडे मी ड्रायरला टाकल्यावरती. कपडे घेतले आणि मग प्रेस करायला गेलो. स्वतःचे कपडे स्वतःच प्रेस करायला लागतात. इस्त्री वगैरे केली आणि मग रूममध्ये